हॅलो नमस्कार, मी मीनल स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तुम्ही सर्वजण मजेत असाल, मजेतच राहा। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। तर बऱ्याच वेळा असं होतं ना की सुट्टीचा दिवस असला किंवा रविवार असला किंवा एखादा सण असला तर आपण घरामध्ये 2 दिवस जरी घरी असलो, मुलं घरी असले, मिस्टर घरी असले तर आपल्या घरामध्ये खूप टाइमपास होत असतो। एन्जॉय, मस्ती, मजाक सगळं होतं आणि त्याचबरोबर जे घरामधली जी कामं आहे ना ती पेंडिंगला जात असतात। म्हणजे जसं घरामध्ये आता काय होतं ना की सुट्टीचा दिवस असला की माझं बऱ्याच वेळा असं होत असतं की माझं काही ना काही कामं असे राहून जातात, जे काही रोजची सकाळी जी आवरावर मी रोज करते ना, तर ती सुट्टीच्या दिवशी माझी राहून जाते आणि त्या दिवशी दुसरंच काहीतरी काम येतं। त्यामुळे तर अशा वेळेस आहे ना काय करते ना की मी सोमवार वगैरे आला की बॅक टू बॅक रूटीन स्टार्ट झालं की मुलगा स्कूलला गेला किंवा मिस्टर ऑफिसला गेल्यानंतर मग काय करायचं ना की जी काही कामं राहिलेली आहे आपली, जी संडेला सॅटर्डेला जी काही कामं पेंडिंग असेल तर ती कामं आज सकाळी आटोपून घ्यायची। म्हणजे कसं आहे ना, घरामध्ये मला पसारा वगैरे आवडत नाही, घर अगदी स्वच्छ आणि टापटीप आवडतं। तर सकाळीच मला हे कामं करायला आवडतात आणि अगदी सकाळची ही जी मॉर्निंग रूटीन असते ना माझी, खूप धावपळीची असते। आणि मुलगा एकदा स्कूलला गेला की माझ्या मनामध्ये सारखं म्हणजे कधी मुलगा घरी येईल तोपर्यंत, म्हणजे जो टाईम असतो ठरलेला 1 वाजेचा, तर त्या 1 वाजेच्या टाईमापर्यंत मला घर पूर्ण क्लीन करण्याची धावपळ असते। कारण 1 वाजेपर्यंतच मला टाईम भेटतो। त्यानंतर मग शिवांश घरी आला की त्याचं जेवण खावण, त्याला झोपवायचं असतं, तो खेळतो, घरामध्ये परत असाच पसारा होतो। त्यामुळे मग 2-3 तास तरी मला घर अगदी स्वच्छ आणि टापटीप बघायला आवडतं, कारण मॉर्निंग रूटीन हा माझा क्लिनिंगनेच स्टार्ट होतो। त्यानंतर बघा सांगायचं जर झालं ना तर आज मला बाकीची क्लिनिंग तर होती, रोजची जी डेली क्लिनिंग असते तर ती तर होती, जी काही 2 दिवस पेंडिंगला राहिलेली होती, जे काही कपडे साचलेले होते जास्त किंवा घरामध्ये जे काही मिस्टर आणि शिवांश घरी होता आणि आता डेकोरेशनची तयारीसुद्धा चालू आहे गणपतीची, त्यामुळे जो होणारा पसारा तर मी काही लक्ष देत नव्हती। आणि त्याचबरोबर 3-4 दिवसापासून जे काही घरामध्ये बड्डेला गेलो होतो, त्यामुळे बड्डेची जी काही कॉस्मेटिक होते, मेकअप होती, ज्वेलरी होती, साडी होती, मुलांचा ड्रेस म्हणा, मिस्टरांचा ड्रेस म्हणा, हे सगळं असा पसारा बेडरूममध्ये अस्ताव्यस्त झालेला होता। आणि आता चला म्हटलं रोजच्या कामांसोबत बाकीची एक्स्ट्राची कामंसुद्धा करायची होती। तर बघा बाकीचा तो लोड असतोच। त्याचबरोबर आता हे जे कपाट आहे ना, यामध्ये माझं हे जो कपाटामध्ये हा खालचा जो कप्पा आहे ना, तर तिथे मी सगळं माझं मेकअप, ज्वेलरी, कॉस्मेटिक सगळं इथे ठेवत असते। त्याचबरोबर बाकीचं जे काही असतं ना, जे काही डेली यूजचं किंवा शिवांशचं जे काही म्हणजे काही जे असतात त्याच्यासुद्धा काहीच म्हणजे स्टडीच्या जे काही अभ्यासाच्या जे काही गोष्टी असतात त्या सगळं इथं असतात। त्यामुळे ना सगळं अस्ताव्यस्त झालेलं होतं आणि मला मेकअप करताना म्हणजे अशी सवय आहे ना की माझं वेळेवर मला ना काही सुचतच नाही। मेकअप करायला घेतला की मला वेळेवर आठवतं की मला हे पाहिजे, ते पाहिजे, किंवा मेकअपच्या टायमाला आपण काय करतो ना की धावपळ असते आपल्याला बायकांना। त्यामुळे मग लगेचच झटपट कसंही डबा काढायचा, कसंही कॉस्मेटिक काढायचं, सगळा पसारा तसाच ठेवायचा। माझं असं असतं ना की कुठे जायचं असलं ना तर मी क्लिनिंगकडे जास्त लक्ष देत नाही, कारण रोजचीच आपली क्लिनिंग असते। घरी असलो की आपण क्लिनिंग करतोच, पण इतर वेळी तर आपल्याला बाहेर जायचं आहे, त्यावेळेस मग मी क्लिनिंग व्यवस्थित ठेवून असं जात नसते। कारण आपल्याला बाहेर जाणं किंवा कोणाच्या इथे इन्व्हिटेशन असेल तर लवकर जाणंसुद्धा गरजेचं असतं। त्यामुळे मग घरामध्ये ना जे काही कपाटामध्ये कपडे म्हणा किंवा जे काही कॉस्मेटिक, ज्वेलरीचे बॉक्स म्हणा, सगळं असंच पडेल असतं, कारण आल्यावरती मी ती क्लिनिंग करत असते। कारण जायच्या अगोदरही क्लिनिंग करून मला सुचतच नाही। आणि त्याचबरोबर बघा आता कपाट आवरायला जवळपास मला 15 ते 20 मिनटं लागले आणि सगळं व्यवस्थित जागेवर सेट केलं। त्यानंतर पुढचं जे काम होतं ना, ते घरामध्ये कपडे वगैरे पडलेले होते, जे काही साडी वगैरे मी वेअर केलेली होती, तर ही साडी खूप छान चाफून अशी नेसल्या जाते, खूप छान साडी आहे। आणि हिची रील्स जर तुम्हाला बघायची असेल कशी साडी आहे, काय आहे, तर तुम्ही इंस्टाग्रामला मला नक्कीच फॉलो करू शकतात। तर माझी ID तिथे इंस्टाग्राम आपल्या यूट्यूबला डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर नक्कीच जाऊन व्हिजिट करा। तर आणि हो, FBलासुद्धा तुम्ही, फेसबुकलासुद्धा मला जॉईन करू शकतात। त्यानंतर बघा जी आपली काही रोजची क्लिनिंग असते ती एकीकडे चालू होती आणि एकीकडे लगेच त्या क्लिनिंगसोबत ही सुद्धा क्लिनिंग करत होती। म्हणजे कसं आहे ना की जी कामं हातात घेतली ना तीच कामं पूर्ण करायची, कारण ती कामं हातातली ठेवून दुसरी कामं करायची ते मला काही आवडत नाही। त्यामुळे ना आता मला बेडरूम क्लीन करायचं सगळ्यात आधी, तर बेडरूममधलंच आवरायला घेतलं।
तर हॉलमधले क्लिनिंग झालेली होती, सोफा अंथरूण वगैरे उचललं. त्यानंतर बघ आता बेडरूममध्ये तर तुम्हाला दाखवलं, कपाट आवरून घेतलं, कॉस्मेटिक ज्वेलरी आवडली. त्यानंतर पुढचं काम जे होतं ते म्हणजे शिवांशचा जे काही ड्रेस होता तो व्यवस्थित घडी घालून कोट होता त्याचा, तो व्यवस्थित त्याचा कोट ठेवला. त्यानंतर हे बाहेर जे काही कपडे धुतलेले टाकलेले होते ना ते सुद्धा सुकले होते, त्यांच्या छान अशा घड्या घालून वेळेवर जागेवर ठेवल्या ना, त्या वेळेवर सापडतात देखील त्यामुळे. आणि दुसरी कपडी जी ओली कपडे असतात ती टाकायला जागासुद्धा मिळते. त्यानंतर बघा माझी साडी होती, ती साडीची छान घडी घालून कपाटात ठेवून दिली जागेवरती. म्हणजे एक एक काम बेडरूममधलं क्लीन होतं. अचानक आपल्या घरामध्ये आता गणपती बसणार आहे, घरामध्ये क्लिनिंग करणं खूप गरजेचं आहे, घरामध्ये कोणी येतं जातं त्यामुळे. तर बघा आता बेडरूममध्ये जे काय अंथरूण होतं ते सुद्धा उचलून घेतलं, बाहेरचे कपडे सुकलेले होते ते सुद्धा छान घरात घेतले, घड्या घालून घेतल्या. आणि आता पुढचं जे काम होतं ना ते म्हणजे हे जे टॉवेल होते ओले टॉवेल असतात, त्यामुळे हे बाहेर काही सुकत नाही, कारण बाहेरसुद्धा आता पाऊस गारवा चालू आहे. अशा वेळी कसं ना बाहेर रुमाल टॉवेल सुकत नाही, अजून वास यायला लागतो टॉवेल्सचा. तर त्यामुळे मग काय करते ना, असं घरामध्येच आहे ना मधला जो पॅसेज आहे बाथरूमचा तिथेच 2 दोऱ्या बांधून घेतल्या आहे. तिथे वरती कपडे वगैरे टाकायला सुकलेले किंवा थोडे ओलसर कपडे टाकण्यासाठी अगदी 2 दोऱ्या बांधून अगदी व्यवस्थित तिथे कपडे सुकत टाकते. म्हणजे कसं आहे ना, घरातल्या घरात फॅनच्या हवेने म्हणा, दमट हवेने असं सुकून जातात. आता बघा जी काही बाहेरचे कपडे होते ना ते सगळे घरात घेतले काढून, कारण सगळे कपडे आता छान सुकलेले होते. 2-1 दिवसापासून कपडे सुकत होते, कारण बाहेर कंटिन्यू पाऊस चालू आहे, त्यामुळे कपडे गारव्याने सुकतच नव्हते, ओलसर राहायचे. त्यामुळे म्हटलं 2-1 दिवस तसेच राहून देऊया. आता कपड्यांच्या छान घड्या घालून घेतल्या, कारण कपडे ना ऑर्गनाईज करून ठेवणं सुद्धा गरजेचं असतं, कारण वेळेवरती कपडे चुरगळलेले घालायला खूप वेगळे वाटतात. आणि वेळेवर मग एकत्रच कपडे जर असे धरून जर कपाटामध्ये ठेवले तर ते कसे ना वेळेवर सापडत देखील नाही. असे व्यवस्थित कपड्यांच्या छान घड्या घालून ठेवायचे, जेणेकरून मग कपडे छान तसल्या तसे राहतात, इस्त्री करायची सुद्धा गरज पडत नाही. त्यानंतर आहे ना बाकीची सगळी कपडे ऑर्गनाईज झालेली होती. तर पुढचं काम असं होतं की जे हे मिस्टरांचे जे शर्ट्स असतात ना त्याला हँगरलाच लावत असते, कारण कधी कधी अचानक लाईट जाते, त्यामुळे इस्त्री करायला लाईट नसते आणि कपडेसुद्धा हे चुरगळलेले दिसतात. त्यामुळे मग अशा पद्धतीने हँगरला लावले ना तर व्यवस्थित ताटच्या ताट असे सरळ कपडे राहतात. त्यामुळे इस्त्री करण्याची इमर्जन्सी जर लागत असेल त्यांची इस्त्री करायची सुद्धा गरज पडत नाही. त्यानंतर पुढचं असं ना की मला ना माझ्या घरामध्ये जेव्हा मी ते तुमच्यासोबत मोदकाची रेसिपी काल शेअर केली, त्यासाठी ना मी इडलीचं भांडं, माझ्याकडे 2 पात्र आहेत इडलीचे. तर एक तर पात्र मी ठेवून दिलेलं असतं हे स्टीलवालं, कारण ते कधीतरी मी यूज करते, कारण ऑलरेडी माझ्याकडे एक जर्मलचं आहे ते मी यूज करते रेग्युलर. तर 2-2 पात्र घरामध्ये म्हणजे किचन ओट्यावरती ठेवायला जागा नाही आहे आणि इतकं 2-2 पसारा होऊन जातो. त्यामुळे मग छान स्वच्छ घासून घेतला आणि त्यानंतर आता म्हटलं चला आता कॉटमध्ये बेडमध्ये ठेवून देऊया. तर बेडमध्ये तुम्ही पसारा बघू शकतात, खूप पसारा झालेला होता. आणि म्हणजे त्यामध्ये पसारा म्हणजे असं नाही म्हणता येणार की अत्राप वस्तू आहे, फेकण्याजोगं आहे, तसं काहीच नाही आहे. सगळ्या माझ्या लागणाऱ्याच गोष्टी आहे, आहेराच्या साड्या आहेत किंवा किचनचे जे काही भांडी असेल ते असणं, तिथे अंथरूण असतील, गोधड्या, ब्लँकेट सगळं तिथे असतं माझं. आणि स्टोरेजसाठी काही इतका स्पेस नाही आहेत 1 BHK असल्यामुळे, त्यामुळे सगळं इथे कॉटमध्येच ठेवत असते. अगदी मला पूर्ण सगळं तिथे मावून जातं आणि दिसायलासुद्धा म्हणजे कोणी घरामध्ये आलं तर दिसूनसुद्धा येत नाही, त्यामुळे अगदी व्यवस्थित माझं कॉटमध्ये सगळं राहतं. त्यानंतर बघा आता कळशी पण बाहेरच होती, माझी जी कळशी आहे ती कळशी मला लागत नव्हती. आता सध्या कळशीसुद्धा आतमध्ये ठेवली आणि आजीला म्हटलं तू ठेव पटकन, कारण म्हणजे गादी वगैरे जी ठेवलेली होती ती खूप जड होती आणि सारखं खाली उचलून ठेवायची. त्यामुळे म्हटलं चला आजीला म्हटलं मी पटकन धरते, तू व्यवस्थित सगळं घे ठेवून.
मग त्यानंतर परत गादी वगैरे 2 गाद्या आहेत माझ्याकडं. एक बेडवरतीच असते, एक अशी एक्स्ट्राची गादी आहे माझ्याकडे. तर छान अशी गादी वगैरे व्यवस्थित अंथरून घेतली, चादर वगैरे नीट केली आणि पुढचं लगेचच म्हणजे बाल्कनीमध्ये आले. माझ्या झाडांकडे थोडंसं केअर केली, कारण झाडं असे झाडांना आता पावसाळा आणि हिवाळा त्यामुळे गारव्यामुळे जास्त पाणी घालायची गरज नसते, पण तरीसुद्धा मी थोडं पाणी घालते. मला छान वाटतं फ्रेश पाणी घातल्यामुळे ना झाडं अगदी असे फ्रेश खुललेले दिसतात. त्यानंतर बघा माझे बाकीची क्लिनिंग झालेली आहे. तर आता जवळपास फक्त धुणं राहिलेलं होतं, तर ते धुणं वगैरे धुवून मी कपडे वगैरे वाळत टाकणार आहे. आणि आता त्या अगोदर आता झाडू मारायला घेतला. तर घरामध्ये इतकं सगळं धूळ झालेली होती, इतके जाळे निघालेले होते. आणि बेड खाली ना, आता बेड कसं इतकं सामान तुम्हाला दाखवलंच किती सामान आहे, त्यामुळे सरकवणं पॉसिबल नसतं बेड. आणि त्या खालती आता हे जे काही गणपतीचं डेकोरेशनसाठी जे काही पाईप्स वगैरे ठेवलेले होते ना, तर त्या पाईप काढल्यानंतर त्याच्यासोबत जी घाण जी बाहेर आली ना, तर ती घरामध्ये इतकी सगळीकडे उडालेली होती ना, तर छान असं झाडू मारून घेऊया म्हटलं. तर सगळ्यात आधी बेडरूमपासूनच सुरुवात केली. बेडरूममधनं बाल्कनीमध्ये सगळी घाण काढून घेतली. आणि जे काही बाहेर बघा तुम्हाला दिसत असेल जाळं वगैरे सगळं असं काही पडलेलं होतं, तर झाडूने छान व्यवस्थित झाडून घेतलं. आणि हॉलची जी हॉलला सुद्धा झाडू मारायचं होतं, ते तिकडं साफ करून घ्यायचं होतं, कारण मग इकडची घाण तिकडे न्यायची तर ती परत तिकडे अडकलं जाते, त्यामुळे मग इकडचं सगळं इकडं झाडून घेतलं. आणि मग आता हॉल आणि किचन तिकडे मी ती घाण साफ करून घेणार आहे. आणि बऱ्याच वेळा ना असं होतं असतं की आपण संडेला खूप म्हणजे रिलॅक्स असतो, की आपल्याला सकाळी सॅटर्डेला आपण विचार करतो की संडेला आपण थोडं रिलॅक्स उठायचं घरी, कारण मुलं घरी असतात, मिस्टर घरी असतात, टिफिनचं टेन्शन नसतं आणि आवरायचं देखील टेन्शन नसतं. एक दिवस जो असतो ना, तर आपल्याला काम नसतं असं नसतं, की आपल्याला काही ना काही दुसरं एखादं काम वाढलेलं असतं. तर त्या गोष्टींमुळे आपण आहे ना, घरातली जी काही बारीक सारीक जी कामं असतात ती आपण इग्नोर करतो. म्हणजे चला आता एक दिवस भेटलेला आहे, थोडंसं आपण मस्त स्वतःसाठी असं थोडा टाईम देऊया किंवा थोडंसं बाहेर फिरायला जाऊया, अशा गोष्टी. तर छान आता काल आम्ही बाहेर गेलेलो, गणपती बुक केलेला. आणि आता गणपती कसा बुक केलेला आहे ते तुम्हाला गणपतीच्या दिवशी जेव्हा गणपतीची स्थापना करेल आणि डेकोरेशन त्यावेळेसच मी तुमच्यासोबत शेअर करते की आमचं डेकोरेशन आणि गणपती कसा बुक केलेला आहे. तर नक्कीच व्हिडिओ बघा. आणि हो, ज्या ताई चॅनलला नवीन असतील, जे दादा चॅनलला नवीन असतील, तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो जास्तीत जास्त सपोर्ट करा. त्यानंतर बघा झाडू वगैरे छान सगळं घरातली जी धूळ धाळ सगळी क्लीन करून घेतली, कारण आता आम्हाला आजपासून डेकोरेशन करायचं अगदी 2 दिवस राहिलेले आहे. तर त्यांनासुद्धा जॉबला सुट्टी नाही आहे, त्यामुळे मग आम्ही डेकोरेशन रात्री करतो नेहमी. जेव्हा नेहमी आपलं जेवण वगैरे आवरून घेतलं ना, त्यावेळेस काय करायचं ना, की रात्रीचं डेकोरेशनला घेतो. म्हणजे कसं आहे ना, 1 रात्र लागते पण पूर्ण डेकोरेशन आम्ही कंप्लीटच करतो. दरवेळी आमचं ठरलेलं आहे की कितीही आधी 1 महिना अगोदर आपण प्री प्लॅनिंग केली तरीसुद्धा आमचं जे डेकोरेशन आहे ते आम्ही वेळेवरच करत असतो. कारण घरामध्ये छोटा रूम असला, 1 BHK आहे, रूम छोटा, त्यामुळे कसं आहे ना ॲडजस्टमेंट होत नाही. आणि हॉलमध्ये डेकोरेशन करायचं असतं, तिथे आम्ही झोपतो सुद्धा, त्यामुळे. तर चला आता व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.